नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला कोथिंबीरीचे मुटकुळे. तर त्यासाठी मी इथं एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या जागी तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता यामध्ये. त्यानंतर एक वाटीला थोडंसं कमी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर अर्धा चमचा हळद, इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे, ते आपल्याला हातावर चोळून घालायचं आहे. इथं मी वाटण करण्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. ते आपल्याला आता मिक्सरमधून थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे मिरची, लसूण आणि जिरं. आता आपण बनवून घेतलेला ठेचा यामध्ये घालायचा आहे. थोडासा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे ठेचा. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे यामध्ये. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. सुरुवातीलाच पाणी नाही घालायचं, तर या कोथिंबीरमध्ये हे पीठ व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. हे कोथिंबीरीचे शेंगोळे किंवा मुटकुळे आपल्या लहानपणीची आठवण आहे. आईच्या, आजीच्या हातची ही रेसिपी आहे. खूप जुनी रेसिपी आहे हे. तर व्यवस्थित आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून, आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं. अशा प्रकारे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. आपल्याला घट्टसरच पीठ मळायचं आहे. तर आता आपल्याला याचे मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत. इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे. आता यावर आपल्याला मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत. थोडंसं आपल्याला याला तेल लावायचं आहे पोळपाटाला. तुम्ही पीठसुद्धा लावून घेऊ शकता. अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. मी आणखीन सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते. आपल्याला थोडेसे असे पातळच बनवायचे आहेत, जास्त जाड बनवायचे नाहीत. थोडेसे असे पातळ बनवले का लवकर शिजतात. अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला सर्व मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारचे मी मुटकुळे बनवून घेतलेले आहेत. इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी मोहरी, त्यानंतर पाव चमचा जिरे. व्यवस्थित जिरे आणि मोहरी फुललेली आहे. यामध्ये घालायचं आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे. इथं मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला ठेचा. आपण जे शिल्लक ठेवलेला होता ते ठेचा घालायचा आपल्याला यामध्ये. आता आपल्याला यावर झाकण ठेवून याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला.
पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण त्या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे यामध्ये. आता आपण बनवून घेतलेले मुटकुळे यामध्ये घालायचे आहेत. आपल्याला एकदम घालायचे नाहीत मुटकुळे, अगोदर अर्धेच घालायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांनी परत राहिलेले घालायचे आहेत. त्यामुळे एकमेकाला चिटकत नाहीत ते मुटकुळे. करायला खूपच सोपे आहे रेसिपी आणि खायला सुद्धा खूप छान लागते. आपल्या लहानपणीची आठवण आहे ही रेसिपी. आता आपण अर्धे घालून घेतलेले आहे. तर आपल्याला आता मीडियम गॅस करून हे 5 मिनिटं अगोदर शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला राहिलेले घालायचे आहेत. थोडंसं उघडं ठेवून झाकण ठेवायचं आहे आपल्याला. पूर्ण जर झाकण ठेवलं तर ते उतू जातात. 5 मिनिटं झालेले आहेत. तर सुरुवातीचे शिंगोळे थोडेसे असे उकडून झालेले आहेत. आता आपल्याला राहिलेले यामध्ये घालायचे आहेत. असं केल्यामुळे ते एकमेकाला चिटकत नाहीत शिंगोळे, मुटकुळे. मुटकुळे घालून घेतलेले आहेत मी कढईमध्ये. तर आता आपल्याला यावर आता झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. इथं मी थोडंसं पीठ ठेवलेलं होतं, तर आपल्याला थोडंसं पाणी ओतून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला थंड पाण्यातच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण जे थंड पाण्यामध्ये ते पीठ राहिलेलं मिक्स करून घेतलेलं आहे, मी हातानंच मिक्स केलेलं आहे, यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे. पीठ घातल्यामुळे पाण्यात मिक्स करून थोडासा आपल्या सूपला थोडासा दाटसरपणा येतो आणि खूप छान लागतं. हे सूप तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता किंवा मोठ्यांना सुद्धा देऊ शकता. खूप टेस्टी लागतं. तर आता आपण हे 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट झालेलं आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता असे मस्त आपले मुटकुळे झालेले आहेत. याचं सूपसुद्धा असं दाटसर झालेलं आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर आपले मुटकुळे व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता खाली काढून घेऊया. तुम्ही बघू शकता गरमागरम आपले मुटकुळे तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.